नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर राज्य सरकारने नुकताच एक मोठा जी.आर. जारी केला आहे. 2026-27साठी तब्बल 24,94,00,000 रुपयांच्या बियाणे योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तर या योजनेत नवीन बियाणे, सीड प्रोसेसिंग प्लांट, गोदामे, सीड टेस्टिंग लॅब आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. तर मग या जी.आर.मध्ये नेमकं काय आहे, कोणत्या पिकांना फायदा होणार आणि किती निधी मंजूर झाला, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. तर या जी.आर.ची माहिती. तर विभाग, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन. जी.आर. दिनांक 11 मे 2026. योजना, कृषी उन्नती योजना. घटक, राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत बियाणे घटक. एकूण मंजूर निधी रुपये 2,494.94 लाख. तर या योजनेचा मुख्य उद्देश, तर शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे वेळेवर आणि कमी दरात उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सरकारने या योजनेत नवीन वाणांची बियाणे, सीड प्रोसेसिंग प्लांट, सीड स्टोरेज गोडाऊन, सीड टेस्टिंग लॅबोरेटरी मजबूत करणे, सीड क्वालिटी कंट्रोल, नॅशनल सीड रिझर्व्ह तयार ठेवणे या गोष्टींवर भर दिला आहे. नंतर नवीन बियाणांसाठी मदत. तर सरकारने फाउंडेशन सीडसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. तर खरीप पिके तूर, उडीद, मूग आणि रब्बी पिके हरभरा, गहू, ज्वारी यासाठी जवळपास रुपये 79.96 लाख निधी मंजूर झाला आहे. नंतर सर्टिफिकेशन चार्जेससाठी मदत. तर बियाण्यांच्या प्रमाणपत्र शुल्कासाठी देखील सरकार मदत करणार आहे. यासाठी रुपये 14.53 लाख निधी मंजूर. याचा फायदा बियाणे उत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांना होणार आहे. नंतर सीड इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा खर्च. तर या जी.आर.मधील सर्वात मोठा भाग म्हणजे सीड इन्फ्रास्ट्रक्चर. सरकार काय उभारणार, तर सीड प्रोसेसिंग प्लांट. राहुरी कृषी विद्यापीठ, अकोला कृषी विद्यापीठ इथे आधुनिक सीड प्रोसेसिंग प्लांट उभारले जाणार आहे. यासाठी रुपये 225 लाख मंजूर. नंतर प्लांट बिल्डिंग प्लस ड्राईंग प्लॅटफॉर्म. तर बियाणे प्रक्रिया करण्यासाठी इमारती आणि ड्राईंग प्लॅटफॉर्म तयार केले जाणार आहेत. यासाठी रुपये 481 लाख मंजूर. नंतर सीड स्टोरेज गोडाऊन. तर बियाणे साठवण्यासाठी मोठी गोदामे उभारली जाणार आहेत. 2 प्रकारची गोदामे, शीट रूफ गोडाऊन आणि व्हेंटिलेटेड फ्लॅट रूफ गोडाऊन. यासाठी तब्बल रुपये 1,078 लाख निधी मंजूर. नंतर सीड टेस्टिंग लॅबोरेटरी मजबूत होणार. तर सरकारने सीड क्वालिटी कंट्रोलवर विशेष भर दिला आहे. तर कोणत्या ठिकाणी लॅब मजबूत होणार, तर पुणे, नागपूर, परभणी. उपकरणे खरेदी रुपये 96.79 लाख. लॅब रिनोव्हेशन रुपये 25 लाख. नंतर ग्रो आउट टेस्ट फार्म. तर बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता तपासण्यासाठी विशेष फार्म मजबूत केला जाणार आहे. यामध्ये सिंचन सुविधा, शेड, ट्रॅक्टर, यंत्रसामग्री, रोड, फेन्सिंग यासाठी रुपये 100 लाख निधी मंजूर. नंतर नॅशनल सीड रिझर्व्ह. तर सरकारने राखीव बियाणे साठा ठेवण्यासाठी देखील निधी मंजूर केला आहे. पिकांचा समावेश सोयाबीन, भात, उडीद, तूर, मूग, गहू, हरभरा, ज्वारी यासाठी रुपये 96.24 लाख निधी मंजूर. नंतर महत्त्वाच्या अटी. तर जी.आर.मध्ये काही महत्त्वाच्या अटी देखील सांगण्यात आल्या आहेत. तर फार्मर आय डी आवश्यक, जमीन जिओ टॅग असणे आवश्यक, ॲग्रिस्टॅक नोंदणी आवश्यक, सर्व खर्चाचे ऑडिट होणार, मासिक प्रगती अहवाल द्यावा लागणार. तर शेतकऱ्यांना काय फायदा, तर या योजनेमुळे दर्जेदार बियाणे मिळतील, बियाणांचा साठा वाढेल, प्रक्रिया सुविधा उपलब्ध होतील, बियाणे तपासणी सुधारेल आणि भविष्यात उत्पादन वाढण्यास मदत होईल. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या या नवीन जी.आर.मुळे महाराष्ट्रातील बियाणे व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. विशेषतः तूर, हरभरा, गहू, मूग, उडीद यांसारख्या पिकांच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला या जी.आर.ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी.आर.ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.